स्ट्राइक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र आहे असं एक मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलेलं आहे। लोकसभेत ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट जास्त त्या पक्षाला जास्त जागा मिळणार असल्याचं सूत्र असेल असं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक संवादात सांगितलं। तसंच जिंकून येण्याची क्षमता हा देखील जागा वाटपाचा निकष असेल असं ते म्हणाले। पुढील 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच नोव्हेंबरमध्ये विधानसभा होणार आहेत याचे संकेतही त्यांनी पुन्हा एकदा दिले। 2 टप्प्यात मतदान होणार असल्याचंही शिंदेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं। तर त्यांनी अनौपचारिक संवादात नेमकं काय काय म्हटलेलं आहे जाणून घेऊया। तर स्ट्राइक रेट हेच जागा वाटपाचं सूत्र असेल असं अनौपचारिक संवादात मुख्यमंत्री म्हणाले। जिंकून येण्याची क्षमता हा सुद्धा जागा वाटपाचा महत्त्वाचा निकष असेल। लोकसभेत ज्याचा स्ट्राइक रेट जास्त त्याला सर्वाधिक जागा हे जागा वाटपाचं सूत्र असेल। तर येत्या 8 ते 10 दिवसात जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। महायुतीत जागा वाटपाचा तिढा नाही असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याचे संकेतही त्यांनी अनौपचारिक गप्पांच्या वेळी दिले। 2 टप्प्यात विधानसभा निवडणूक होण्याबाबतही त्यांनी वक्तव्य केलंय। लोकसभेत कोणत्या पक्षाचा किती स्ट्राइक रेट होता जाणून घेऊया। लढवलेल्या जागा होत्या शिवसेनेच्या 15, स्ट्राइक रेट 46%, जिंकलेल्या जागा 7 होत्या। भाजपने 28 जागा लढवल्या, त्यांनी 9 जागा जिंकल्या, त्यांचा स्ट्राइक रेट हा 33% होता। आणि राष्ट्रवादीने 4 जागा लढवल्या, 1 जागा जिंकली, त्यांचा स्ट्राइक रेट 24% होता। आता हा जर स्ट्राइक रेट पाहायचा झाला तर मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचा म्हणजे शिवसेना शिंदे पक्षाचा स्ट्राइक रेट लोकसभेतला सगळ्यात जास्त आहे।